नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. 9:30 वाजले. सकाळची वेळ आपण आलो आहे रानात. आज रविवार. आपल्याला ऊस भिजवायची होती पाठीमागची. ही थोडी माळाची वावर आहेत ना, म्हटलं भिजवावी, पण काय झाले तिकडे पलीकडे बंधुराजांनी त्याच्या कांद्यावर पाणी घेतलेलं आहे. तर त्याचं आज कांदन भुईमुग दिवसभर जाईल भिजवायचं. बघू पुढच्या पाळीला पण भिजवू. ऊस आता वाढीला चांगला लागलाय बघा. थोडं तण आलंय, पण आता वाढल्यानंतर जाईल तण. पण ह्या तुकड्यात थोडंसं काय तण जरा बारीक बारीक दिसतंय. हे बघा अशा पद्धतीचं. तर म्हटलं औषध मारून घ्यावं. आतमध्ये तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी तण आले. काय झाला, थोडासा ऊस पातळ आहे ना, त्याच्यामुळे तणाचा प्रादुर्भाव जरा जास्त वाढला. बाकी फुटवा वगैरे तर दिसतो व्यवस्थित मेंटेन झाला. आता या तुकड्यापेक्षा खालच्या तुकड्यात चांगला आहे फुटवा वगैरे सगळं. कांदे भिजवून झालेत आपले काल. ग्रीनवर वगैरे आहे सगळी. काय काय ठिकाणी कुठं पात सुकलेली अशी, ठीक आहे, एवढं प्रमाण नाही आहे. नाईलाज असतो मित्रांनो, आपल्याला आपला प्लॉट पेटवावा लागला. आपण हे विरोधात होतो, कायम राहणार. काय करणार, बाजूवाल्यांच्यामुळं हा निर्णय आपल्याला घ्यावा लागला. नाहीतर आपण बरेच वर्षाला पाचट पेटवत नव्हतो. बघा भरपूर वरती तोडलेला आहे ऊस. कांड्या तुम्ही बघू शकता, भरपूर प्रमाणात कांड्या पडलेल्या आहेत ऊसाच्या. 1-2 टन तर इथंच पडले. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता याचा बागला फोडायचा आपल्याला. खत आणून ठेवू, बागला फोडून घेऊ. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने उंदीर. हे पाहू शकता इथे किती कांड्या पडलेले आहेत. बापरे बाप. हे बघा, काय मजुरांना बोलणार, भयानक नुकसान केलं. हे बघा उंदराचा कार्यक्रम. अख्खी सरीच बंद करून टाकली होती. कसं पाणी पुढे जाणार. हे बघा कांड्या, सगळ्या ऊसात कांड्याच दिसतात. ठीक आहे, चला बघू, खत घेऊन येऊ आणि बागला फोडायचं नियोजन लावू. आपण आलोय गावाकडे मित्रांनो. भुईमुग आहे आपल्या बंधुराजांचा आपल्यावरती. मोटर चालू आहे. अशा पद्धतीने आपला गहू आहे. हो म्हणतात यंदा उतर नाही गावाला, गहू चांगलं नाही. पण ठीक आहे, फुटवा थोडा कमी प्रमाणात झाला. मागच्या वर्षी फुटवा चांगला झाला होता. मला वाटतं इकडं पाणी घेतलं याचा अर्थ भुईमुग आणि हे सॉरी लसूण लसूण भिजावलाय. इकडे लसूण आहे ना, लसणात पण भरपूर तण झाले. गहू तर काय सुट्टी द्याय नाहीत. लसणाचा एक सारा आहे आपला. हरभरा एकदम जोरात आहे मित्रांनो आपला.
पलीकडे तुम्हाला चकाकलेलं दिसतंय का? झूम करून दाखव. हे बघा पट्ट्या बांधल्या तिकडं भुईमुग टोकलाय पक्षी खाऊ नये म्हणून हे काम केलंय. आपल्याला दुपारी कुऱ्हाड घेऊन यायची आणि येडी बाबा तोडायची. आपण तोडली ती मागच्या वेळेस, परत फुटली ती त्रासदायक देते. तर JCB आहे ना ह्या बाजूला, नाही तर तिला उकरूनच काढायची उपटूनच. आणि हरभऱ्याला परत हे पाहू शकता तुम्ही चांगली फुलकळी लागलेली आता. एकच आपण 1261ची फवारणी घेतली त्याच्यामुळे चांगली ग्रोथ झाली. घाटे पण आलेत बघा इकडं, तुम्हाला घाटे दाखवतो मी. हे पाहू शकता तुम्ही, हे बघा हे घाटे पण आहेत. पहिली फवारणी थोडी लेट झाली, नाहीतर हरभरा चांगला आला असता. काय फुलकळी नाही तर नुसताच माजून आहे. इकडं जर पाहिलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीने पहा, चांगल्या पद्धतीने लागलं आता हरभरे. आपण काय नाही ते मित्रांनो. आणि हे तुम्ही पाहू शकता वरती दिसतंय का नाही तुम्हाला. आपण हात वरती केला, आपल्या हाताच्या लेवलला साधारणतः आपला ऊस वाढलेला आहे. असा अशी क्वालिटी आहे ऊसाची. थोडासा फुटवा मला सुरुवातीपासूनच डाऊट होता, तर आत पण तसंच दिसतं. पण आता काय काय कोंबऱ्या निघलेल्या आहेत. कोंबऱ्या जर व्यवस्थित जागल्या तर फुटव्याची काय म्हणजे अडचणीला असं वाटत नाही. पण बघू थोडंसं आता मोठी भरणी झाल्यापासून खतांचा डोस थोडासा मानवायला लागला. साधारणतः 2 महिने झाले आपण मोठी भरणी करून. त्याच्यामुळे खतांचा जो आपण डोस दिला आहे तो लागू होण्यास सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे ग्रीनरी वगैरे जर तुमच्या इथं लक्षात आली तर लीफ क्वालिटी वगैरे पण ही पाहू शकता तुम्ही, एकदम चांगली आहे. साधारणतः 3 बोट आपली बसतील, 3 बोट एवढी बसतील तेवढं आहे. त्या काय एका म्हणजे उसाला 10-11 हिरवीगार पानं आहेत. त्याच्यामुळं जे खत टाकलं त्याचा परिणाम आता चालू झाला आहे. खाली अजून ओलसरच दिसतंय, त्याच्यामुळे आपण आज भिजवायचं नियोजन लावत होतो, पण ओलच आहे अजून. कारण पलीकडच्या गावातून पाणी इकडं आलं, बऱ्याचशा सारे भिजलेले आहेत. आणि ज्या भिजलेल्या नाही त्या चेक केल्या त्या पण खाली ओलेच आहेत. तर हा आठवडा जर गेला, शुक्रवारी भिजावलं तर ऊन चांगलं आहे, थोडंसं वाळेल, थोडं ऑक्सिजन वगैरे पण मिळेल मुळ्यांना. त्याच्यामुळे आपण आजचा दिवस कॅन्सल केले भिजवणं. बघा मित्रांनो काय हाल झालेत. ॲक्च्युली मागच्या रविवारी आपण आलो तेव्हा नुकताच फड पेटावला होता यांनी बाजूवाल्याने. आता बघा त्यात रोटर वगैरे मारून ठेवला आहे, तेव्हा एवढं काय जाणवत नव्हतं. पण आता जर तुम्ही पाहिलं ना तर काय परिस्थिती झाली बघा आपल्या ऊसाची. कंप्लीट 2 साऱ्या कामातनं गेल्या. काय बोलायचं आता या शेतकऱ्यांना सांगा. एक तर आधीच ऊस बरोबर नव्हता, जवळपास 3 सऱ्यांपर्यंत. हे बघा एक सरी, ही दुसरी सरी आणि तिसरी तरी 3 सऱ्यांपर्यंत हाय लागलेली आहे मित्रांनो. बघू शकता ही परिस्थिती. काय एवढं अवघड काम आहे ना, दुसऱ्याचा विचारच करत नाही हो लोक. बघा ना काय परिस्थिती झालेली आता ही. एकतर पहिल्यापासूनच हा ऊस एवढा काय जोरात नव्हता. त्याला कसं तरी बरंच परिश्रम करून आपण जाग्यावरती आणण्याचा प्रयत्न केला. बघा काय परिस्थिती झाली. कसा फुटणार आता, संपलाच की विषय संपला नाही आता. एखादं कुठंतरी वरचं पान राहिलंय, नाहीतर फिनिश झालं सगळं. हे बघा आता याच्यात फक्त एक पान राहिलंय, ह्याला पण वरनं हाय लागलेली. 3 साऱ्यांना जवळपास एवढा फटका बसला आपल्याला. मागच्या रविवारीच बघा किती पाणी चाललं होतं. इथून पूर्ण हा रस्ता भरून चाललं होतं पाणी. आणि बघा आज पाणी बंद झालं कॅनलचं, लगेच किती पाणी आटलं बघा. या रस्त्यावरती पण मागच्या वेळेस किती पाणी होतं. 8 दिवसात सगळं पाणी खाली गेलं, कारण उन्हाळा भरपूर वाढलेला आहे आता. पाण्याचं बाष्पीभवन पण एकदम जोरात चाललंय.
बघा ना किती पाणी खाली गेलं 8 दिवसाच्या आतच. आता काय होतंय, हे आपण मागच्या वेळेस पण तोडलं होतं झाड, हे परत फुटलंय. येड्या बाबळीचं आहे, ह्याला तोडणं गरजेचं आहे. याच्यावरती तोडून आता आहे ना, मला वाटतं प्लास्टिकच जाळावं किंवा ॲसिड टाकावं, म्हणजे ते परत फुटणार नाही. तिथं जायला जागा पण नाही. कोरड घेऊन आलो आपण, बघू तोडावं तर लागलच, ना तर ते नंतर त्रासदायक आहे सगळा विषय. तोडून टाकले मित्रांनो हे बावळ. इथं खोडे बघा, इथं तोडून टाकले सगळं.